185 वर्षापासून वारकरी संप्रदायाची परंपरा जपत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे जात असते। याच पारंपरिक आणि आध्यात्मिक परंपरेचा भाग म्हणून यावेळी पालखीचा दुसरा मुक्काम बुधवार दिनांक 11 जून सातपूर गावात मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडला। पालखी आगमनाच्या निमित्ताने सातपूर गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। स्वागतासाठी 1 महिना आधीपासूनच जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती। यावर्षी पालखी स्वागत समिती गठीत करण्यात आली होती। समितीचे अध्यक्ष निलेश भंदुरे, कार्याध्यक्ष सुनील मौले, नितीन निगळ यांच्यासह गोकुळ निगळ, विजय भंदुरे, शांताराम निगळ, अमर काळे, माजी नगरसेविका सीमा निगळ, तुकाराम बंदवणे व अनेक ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामध्ये होता। वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या कोणत्याही गैरसोयीबाबत दक्षता घेत निवास स्थान, चहा नाश्ता, सुरळीत भोजन, शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती। ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन या यथाशक्ती सेवा केली आहे। पालखीच्या स्वागतासाठी पपाया नर्सरी पासून सातपूर गावापर्यंत भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली। बँड पथकाच्या गजरात वारकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभागी घेत वातावरण भक्तिमय केले। संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने दुमदुमला होता। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखीचा पहिला मुक्काम गेली 145 वर्ष पासून सातपूर गावातच होत आला आहे, परंतु यावेळी सातपूर गावात पालखीचा दुसरा मुक्काम होतो। त्यामुळे सातपूरकर ग्रामस्थांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक मंडळी सातपूरला हजेरी लावतात। ग्रामस्थ भाविकांची सेवा करण्यात नेहमी तत्पर असतात। दरम्यान या प्रसंगी नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, दानशूर मायाताई निवृत्ती शेठ काळे व तसेच सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नाशिक शहरामध्ये